दुर्जोग ही तुमची शॉर्ट फिल्म मीमध्ये दाखवण्यात आली. नेमकं फिल्मची संकल्पना नेमकी कशी सुचली आणि विषय नेमका काय? विषय सो माझं नाव हर्षवर्धन, मी डायरेक्टर आहे दुर्जोग फिल्मचा. संकल्पना अशी होती की आम्ही खूप बघतो की जे मायग्रंट वर्कर्स असतात तर त्यांचे खूप हाल अपेष्टा होतात. म्हणजे मी खूप जवळून बघितलेलं आहे की जे त्यांचं घर सोडून की शहरामध्ये येऊन काहीतरी कमवतील आणि घरदार सांभाळतील, त्या हिशोबाने येतात आणि मग त्याच्या आल्यानंतरनं त्यांना काय काय प्रॉब्लेम होतात. तर आमचा हेतू हाच होता की ते समाजासमोर आणावं की शेवटी तेही एक माणसं आहेत, त्यांनाही भाग आहे. आपुलकी आणि त्यांना जो सन्मान हवा आहे तो सन्मान भेटला पाहिजे. तर तीच कल्पना होती की ते सगळं दाखवावं आणि त्याच कल्पनेतून मग आम्ही ही पिक्चर म्हणजे लिहिलं आणि त्याला डायरेक्ट केलं आहे. आणि साधारणतः किती दिवस लागले हे बनवण्यासाठी तुम्हाला? हे बनवण्यासाठी तर खूप म्हणजे 3-4 महिने तर लागले, कारण की त्याचं काम पहिल्यापासून चालू होतं. रायटिंगला वेळ लागतो, त्याच्यानंतरनं त्याचं प्री प्रोडक्शन होतं, प्रोडक्शन मग पोस्ट प्रोडक्शन, या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळ लागतो. 3-4 महिने तर लागलेच आम्हाला ह्याच्यामध्ये. आणि हे मोस्टली आमचं जे आहे कॉलेजचं असतं प्रोजेक्ट. तर त्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये मग आम्हाला पूर्ण मदत जी आहे कॉलेजतर्फेच मिळते. कॅमेरा, क्रू, कास्ट म्हणजे सगळं आम्हाला त्यांच्याकडनं मिळून जातं. तर कॉलेजचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये. अ, तुमचा अनुभव कसा राहिला? हा पहिला फिल्म फेस्टिवल आहे तुमचा शॉर्ट फिल्म संदर्भामध्ये, की यापूर्वी देखील तुम्ही काही फिल्म फेस्टिवल म्हणजे म्हणजे उपस्थिती नोंदवली आहे? हो, माझं हे पहिलं नाही आहे. ह्याच्या आधीही माझी एक डॉक्युमेंटरी आहे, ती कॉम्पिटिशनमध्ये होती. किफ म्हणजे कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तिकडेही मी कॉम्पिटिशनमध्ये होतो आणि तिकडेही रिस्पॉन्स खूप चांगला होता. आणि माझं आता चालूच आहे, पण हे माझं पहिलं नव्हतं, ह्याच्या आधी झालेलं. कसा अनुभव तुम्हाला आला मीटचा? अनुभव खूप चांगला होता. म्हणजे ज्या पद्धतीने लोक इकडं उत्साहाने आले, त्यांनी बघितल्यानंतरनं मग ज्या पद्धतीने त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याच्यानंतरनं स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्हाला येऊन भेटले सुद्धा. तर मग ते खूप एन्करेजिंग असतं. कारण की जेव्हा आपण काही बनवतो की 1-2 किंवा लोकांनी आपल्याला त्याला येऊन सांगितलं, तरी खूप ते मोलाचं असतं आणि ते खूप एन्करेजिंग असतं. तर खूप लोकं येऊन भेटले.